मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त कडा मोजल्या, पण त्या कडांच्या आत नेमकी किती जागा आहे हे कसं ओळखायचं? तुमच्या घराच्या फरशीपासून ते शाळेच्या मैदानापर्यंत सगळीकडे क्षेत्रफळ दडले. चला तर मग आज पाहूया उदाहरण संग्रह 50चे कोडे सोडवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण संग्रह 50 सोडवत असताना आपल्याला 2 सूत्रे लागणार आहेत. पहिल्यांदा जाणून घेऊया क्षेत्रफळ म्हणजेच काय. तर ज्या आकृतीने व्यापलेली जागा ही काय आहे रे, त्या आकृतीचे क्षेत्रफळ. त्यासाठी आयताचे जे काही क्षेत्रफळ आहे ते काय असतं रे, लांबी गुणिले रुंदी. आणि चौरसाचे क्षेत्रफळ असतं बाजू गुणिले बाजू, म्हणजेच काय रे, बाजूचा वर्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला तर मग जो काही प्रश्न पहिला आहे तो सोडवूया. बघा, प्रश्न पहिला काय आहे, प्रत्येक चौरसाच्या बाजूंची लांबी दिली आहे, त्यावरून त्याचे क्षेत्रफळ काढा. बघा, प्रश्न पहिला काय आहे रे, 12 मीटर. आपल्याला काय दिले, चौरस. आता काय दिले बघा, इथे आपल्याला दिले चौरस, म्हणून चौरसाची क्षेत्रफळ काय येणार आहे बघा. इथे आपल्याला काय दिली आहे, बाजू दिलेली आहे, म्हणून मी काय लिहिते बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे बघा रे. तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं रे, बाजू गुणिले बाजू, त्यालाच मी बाजूचा वर्ग असेही म्हणू शकते. लक्षात आलं का? आता बघा, बाजू गुणिले बाजू, बाजू किती दिली आपल्याला, 12. चला मग किंमत ठेवूया, 12 गुणिले 12, त्यालाच मी 12चा वर्ग असेही म्हणू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, 12चा वर्ग किती आहे रे, 144. काय आहे रे, 144. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे कशामध्ये दिले रे, तर हे दिले मीटरमध्ये. पण जेव्हा आपण क्षेत्रफळ काढतो तेव्हा आपल्याला चौरस एकक हे लिहायचं असतं. लक्षात आलं का? म्हणजे जे काही क्षेत्रफळ आहे त्याचं एकक काय आहे रे, चौरस. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे बघा, इथे 144 चौरस मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? इथं काय आहे रे, 144 मीटर, पण क्षेत्रफळाचे एकक काय असतं, चौरस, म्हणून इथे काय येणार आहे, चौरस मीटर. आता प्रश्न दुसरा काय आहे, 6 सेमी. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपल्याला काय करायचं बघा, चौरसाचे क्षेत्रफळ काय येतं, चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, बाजू गुणिले बाजू. काय येणार आहे बघा, बाजू गुणिले बाजू, म्हणजेच काय येणार आहे, बाजूचा वर्ग. त्याला मी असंही लिहू शकते, काय, बाजूचा वर्ग. लक्षात आलं का? आता बाजू काय आहे रे, 6 सेमी, म्हणून काय येणार आहे, 6 गुणिले 6 बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजेच काय, 6चा वर्ग. बाजू किती आहे रे, 6. आता 6चा वर्ग किती आहे येतो रे, तर तो येतो 36. आता बघा, हे तर काय आहे रे, सेमी, म्हणून काय दिलं, 36 सेमी. पण आपल्याला काय केलं आहे, चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणून काय येणार आहे बघा, 36 चौरस सेमी. लक्षात आलं का? कारण आपण क्षेत्रफळ हे चौरस ह्या एककाने दर्शवतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता प्रश्न तिसरा बघा, काय विचारला आहे, बाजू किती दिली आपल्याला, 25. चला तर मग चौरसाचे क्षेत्रफळ काढूया. बघा काय येईल बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. काय येणार आहे बघा, बाजू गुणिले बाजू, म्हणजेच काय येणार आहे, बाजूचा वर्ग. आता बाजू किती दिली रे आपल्याला, 25, म्हणून इथे काय येणार आहे, 25 गुणिले 25 बरोबर. आता ही 25 ही बाजू आहे, त्याचा जर मी वर्ग केला तर काय येणार आहे, 25चा वर्ग बरोबर काय तर रे, 625. काय तर 625 मीटर. पण क्षेत्रफळ आहे म्हणून हे काय येणार आहे, 625 चौरस मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जर तुम्ही हे चौरस लिहिलं नाही तर तिथे तुमचा काय होणार आहे, अर्धा मार्क जाऊ शकतो. लक्षात आलं का? त्यानंतर जे चौथं उदाहरण आहे ते काय आहे, 18 सेमी, म्हणजे बाजू आपल्याला किती दिली आहे, 18 सेमी. चला लगेच काढूया. बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बरोबर. मी असं काय लिहिलं रे, बाजूचा वर्ग. काय देणार आहे मी, बाजूचा वर्ग. बाजू किती दिली आपल्याला, 18 गुणिले 18, म्हणजेच काय येणार आहे, बाजूचा वर्ग म्हणजे काय, 18चा वर्ग. तर 18चा वर्ग किती येतो रे, तर तो येतो 324. किती येतो, 324 सेंटीमीटर. किती, 324 सेंटीमीटर. पण आपल्याला काय विचारले, क्षेत्रफळ, म्हणून मी काय करते रे, 324 चौरस सेमी. काय येणार आहे, 324 चौरस सेमी.
आहे की नाही सोपं विद्यार्थी मित्रांनो? काय करायचे, जे काही चौरसाचे क्षेत्रफळ आहे त्याची फक्त काय करायचं, आपल्याला सूत्र लिहायचं आहे आणि किंमत ठेवून आपल्याला ती व्हॅल्यू काढायची, म्हणजे ते उत्तरं काढायचे. लक्षात आलं का? त्यानंतर प्रश्न दुसरा, एका चौरस मीटर भूखंडाची किंमत 900 रुपये असल्यास 25 मीटर लांब व 20 मीटर रुंद अशा आयताकार भूखंडाची किंमत किती? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं काय दिलं आहे बघा, आयताकार. म्हणजेच इथे काय आहे रे, इथे आहे आयत आणि ह्या आयताची जी काही लांबी आहे ती किती आहे रे, 20 मीटर लांब आहे आणि हा 20 मीटर काय आहे रे, रुंद आहे. लक्षात आलं का? तर पहिल्यांदा आपण काय करूया, हा जो काही भूखंड आहे त्याची आपण पहिल्यांदा काय करूया, क्षेत्रफळ काढूया. बघा मग ते क्षेत्रफळ काय येणार आहे, तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. काय येणार आहे, लांबी गुणिले रुंदी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता लांबी किती आहे रे, 25 गुणिले रुंदी किती आहे रे, तर रुंदी आहे 20. इथं चुकून बघा मी 20 लिहिलं, इथं करेक्शन करते. हे काय आहे रे, 25. लक्षात आलं का? चला 20नं काय करूया, 25ला गुणूया, किंवा 25नं जरी मी 20ला गुणलं तरी चालेल. बघा 25 गुणिले 0 0, 25 दुने 50. म्हणजेच जे काही आयताकार भूखंड आहे त्याचे जे काही क्षेत्रफळ आहे ते किती आहे रे, 500 मीटर. काय आहे रे, 500 मीटर हे क्षेत्रफळ आहे. म्हणून मी काय करते, क्षेत्रफळाचे एकक देऊन लिहिते, तर ते काय येणार आहे, चौरस मीटर. काय येणार आहे, 500 चौरस मीटर. आता बघा त्यांनी काय सांगितले, एक चौरस मीटर भूखंडाची किंमत किती आहे रे, 900 रुपये. म्हणून बघा इथं काय लिहिते बघा, एक चौरस मीटर भूखंडाची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती आहे 900 रुपये. तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे काही 500 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे त्याची किंमत काढावी लागेल. म्हणून मी काय म्हणते बघा, जे काही एकूण भूखंडाची किंमत काढण्यासाठी एकूण भूखंडाची किंमत किती येईल बघा रे, तर एक चौरस मीटर भूखंडाची किंमत आहे 900. म्हणून 900 गुणिले जे काही ती भूखंड आहे, जागा आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे रे, 500. म्हणून गुणिले 500. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? मी काय केलं बघा, त्यानंतर आता हा गुणाकार करूया. पहिल्यांदा काय करूया बघा, हे जे काही शून्य आहे, शून्याचा गुणाकार नेहमी शून्यच येतो. म्हणून काय करते, 9 9 5 45, 9 5 45 आणि वरतीही किती आहेत रे, 4 शून्य. म्हणून 1 2 3 4. लक्षात आलं का? आता बघा ह्यामध्ये जर मी कॉमा दिला म्हणजे स्वल्पविराम दिला तर किंमत किती येणार आहे बघा, 4,50,000 रुपये. लक्षात आलं का? म्हणजे जो काही 25 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद अशा आयताकार भूखंडाची किंमत किती आहे रे, 4,50,000 रुपये. काय लिहू शकतो बघा आपण, तर त्या भूखंडाची किंमत 4,50,000 रुपये आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? शाब्दिक उदाहरण असू दे किंवा आपल्याला काय चौरसाची बाजू दिलेली असू दे, आपल्याला काय करायचे, चौरसाचे किंवा आयताचे काय करायचे रे, क्षेत्रफळाचे सूत्र लिहायचे, त्यामध्ये किमती घालायच्यात आणि उदाहरण सोडवायचं आहे. का नाही सोपं?